नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण टेस्ट सिरीज बद्दल डिस्कस करणार आहे. तर आपली जी टेस्ट आहे बघा, लक्षात घ्या. तर 10 ऑगस्ट पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत आपण एकूण 10 टेस्ट घेणार आहेत. तर त्याच्यामधल्या ज्या सुरुवातीच्या 5 टेस्ट आहेत आपल्या, तर त्या सेक्शनल टेस्ट असणार आहेत आणि त्याच्यानंतरच्या 5 टेस्ट आपल्या ह्या फुल लेंथ टेस्ट असणार आहेत. ठीक आहे बघा. तर आज आपण पहिली जी आपली टेस्ट आहे, तर त्या टेस्टचं आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 20 प्रश्न आहेत त्याचं आज आपण डिस्कशन बघणार आहोत. तर बघा, आपल्या टेस्टची जी फी असेल तर ती ऑनलाईन मुलांसाठी 347 रुपये आहे आणि ऑफलाईनच्या मुलांसाठी 347 प्लस 200 म्हणजे एकूण असे 547 रुपयामध्ये आपल्याला टेस्ट मिळून जाईल. ठीक आहे बघा. तर आता आपण पहिला प्रश्न बघू. तर बघा, आता हा जो प्रश्न आहे आपला, काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका खेळणी विक्रेत्याने पहिल्या दिवशी त्याच्याकडील खेळण्यांच्या निम्म्यापेक्षा 2 खेळणी अधिक विकली, दुसऱ्या दिवशी उरलेल्या खेळण्यांच्या निम्म्यापेक्षा 2 खेळणी कमी विकली, शेवटी 30 खेळणी शिल्लक राहिली, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती खेळणी होती. तर आता बघा, हा प्रश्न जो आहे तर तो आपण 2 प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपण ही जी काय आपली इथं माहिती दिलेली काय 30 खेळणी, ह्याच्यावरून आपण उलटा पण म्हणजे खालून वरती पण जाऊ शकतो आणि डायरेक्ट इक्वेशनने पण सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला दोन्ही पद्धतीमध्ये दाखवतो बघा, लक्षात घ्या. आता जर आपण नीट विचार केला बघा, तर इथं काय केलंय बघा, की शेवटी आपल्याला किती खेळणी शिल्लक आहेत, तर 30 खेळणी शिल्लक आहेत. बरोबर आहे का. दुसऱ्या दिवशी काय केलंय बघा त्याने इथं, दुसऱ्या दिवशी उरलेल्या खेळण्यांच्या निम्म्यापेक्षा 2 खेळणी कमी विकली. पण आता विकली किती ह्याच्यापेक्षा शिल्लक किती झाली याच्याकडे आपल्याला फोकस करावं लागेल. काय दिलंय बघा याच्यामध्ये, आता बघा, निम्म्यांपेक्षा 2 खेळणी कमी विकली. बरोबर आहे का नाही. म्हणजे आता बघा, इथं 30 जी खेळणी असतील तर ती काय आहे बघा, इथं जर आपण 30 खेळणी बघितली तर हे काय बघा, निम्मी खेळणी. बघा, निम्मी खेळणी आणि त्याच्यापेक्षा 2 कमी विकली, याचा अर्थ काय, आपल्याकडे शिल्लक राहिली निम्म्यापेक्षा 2 खेळणी जास्त शिल्लक राहिली. बरोबर आहे का. बघा, इथं निम्मी खेळणी प्लस 2 केलं तर बरोबर काय निघते, 30 निघते. येते लक्षामध्ये. मग आता जर आपण विचार केला तर इथं निम्मी खेळणी म्हणजे किती राहतील बघा, निम्मी खेळणी म्हणजे किती राहतील आपल्याकडे इकडं, तर 30 वजा 2 बरोबर किती येते, 28. आता ही झाली निम्मी खेळणी. पण निम्मी खेळणी कधीची, जे आपण दुसऱ्या दिवशी खेळणी विकली त्याच्या निम्मी खेळणी किती झाली, तर 28 झाली. मग आता पूर्ण खेळणी किती असेल, तर 28 ची दुप्पट किती झाली बघा, इकडे 56 झाली. 28 ची दुप्पट किती झाली, 56 झाली. बघा, ही झाली पूर्ण खेळणी. पण त्याच्या आधी पहिल्या दिवशी आपण काय केले बघा, लक्षात घ्या, की इथं बघा, एका खेळणी विक्रेत्याने पहिल्या दिवशी त्याच्याकडील खेळण्यांच्या निम्म्यापेक्षा 2 खेळणी अधिक विकली. आता बघा, निम्म्यापेक्षा 2 खेळणी अधिक विकली म्हणजे याकडे शिल्लक किती राहिली बघा, निम्म्या खेळण्यांपेक्षा 2 खेळणी कमी शिल्लक राहिली. म्हणजे हा जो आकडा आहे लक्षात घ्या 56, हा कसा असणार आहे बघा आपल्याकडे, तर निम्म्या खेळण्यांपेक्षा 2 खेळणी कमी असतील. म्हणजे ह्या 56 मध्ये जर समजा आपण अधिक 2 ऍड केली, बघा 2 खेळणी आपण आधी विकली, तर 56 बघा, या 56 मध्ये जर समजा आपण अधिक 2 केलं तर किती निघते, तर 58 निघते. या 58 खेळणी म्हणजे काय झाली बघा, तर पहिल्या दिवशी जे आपण खेळणी विकली त्याच्याबरोबर किती राहतात, तर निम्मी खेळणी राहतात. किती, या 58 निम्मी. तर मग पूर्ण खेळणी किती असतील, तर 58च्या दुप्पट. बघा किती असतात इथं, 58च्या दुप्पट. बरोबर किती निघाली, इकडे 116 खेळणी येतात. पण बघा आता कसं असतं बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला अधिक किती करायची वजा किती करायची हे कळलं पाहिजे. ठीक आहे बघा, कारण आपण हे कसे डायरेक्ट इक्वेशन सॉल्व्ह करतोय कशावरून, तर या माहितीवरून, कुठल्या 30 खेळण्यांवरून, म्हणजे उलटा प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय. येते लक्षामध्ये. हा, आता ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत कुठली असते बघा, तर आपण इक्वेशनने सॉल्व्ह करतो. इक्वेशनने हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा, लक्षात घ्या. इथे जर आपण नीट बघितलं तर बघा, सुरुवातीला आपल्याकडे खेळणी किती होती, तर एक्स खेळणी होती असं समजा आपण. किती, एक्स खेळणी होती. आता ह्या एक्स खेळण्यामध्ये काय केले बघा, पहिल्या दिवशी त्याच्याकडील खेळण्यांच्या निम्म्यापेक्षा 2 खेळणी अधिक विकली. आता निम्म्यापेक्षा 2 खेळणी अधिक विकली याचा अर्थ आपल्याकडे शिल्लक किती झाली ते महत्वाचं आहे. बघा, या एक्सच्या बघा, एक्सच्या निम्मी किती झाली बघा, एक्स भागले 2 झालं आणि आपण निम्म्यापेक्षा 2 खेळणी जास्त विकली म्हणजे आपल्याकडे निम्म्यापेक्षा 2 खेळणी कमी शिल्लक राहिली. बघा, मग इथं काय केलं, ह्या निम्म्यापेक्षा 2 खेळणी आपल्याकडे कमी शिल्लक राहिली. हे झालं पहिल्या दिवशी शिल्लक खेळणी. आता परत पुढे काय केले बघा, दुसऱ्या दिवशी उरलेल्या खेळण्यांच्या निम्म्यापेक्षा 2 खेळणी कमी विकली. बघा लक्षात घ्या. आता मला सांगा, इथं जी काय आपल्याला शिल्लक खेळणी राहिली तर ह्याच्या निम्मी खेळणी आपण दुसऱ्या दिवशी विकली आणि परत काय म्हटलंय बघा, तर निम्म्यापेक्षा 2 खेळणी कमी विकली म्हणजे आपल्याकडे काय शिल्लक राहील, इथं जी काय शिल्लक राहतील ह्याच्यापेक्षा आता बघा, पहिल्या दिवशी आपल्याकडे किती खेळणी शिल्लक राहिली, एक्स भागिले 2 वजा 2, ह्याचा निम्मा भाग किती झाला, इथं डिवाइड बाय 2 केलं आणि ह्याच्यापेक्षा बघा 2 खेळणी कमी विकली याचा अर्थ आपल्याकडे निम्म्यापेक्षा 2 खेळणी जास्त राहिली म्हणून इथं अधिक 2 करावं लागतं. इज इक्वल टू काय राहील बघा, इथं इज इक्वल टू जर आपण इथं केलं तर काय निघेल, इकडे किती निघतात, 30 निघतात. आता हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर निघून जाते. काय निघते बघा इथं, बघा हे एक्स, बघा हे एक्स वजा या 2 ने 2 ला गुणलं किती येते बघा, 2 गुणिले 2 झाले 4 भागिले हे किती आलं, 2 आलं. परत डिवाइड बाय किती दिसते तुम्हाला, इकडे 2 दिसते. इज इक्वल टू इकडे अधिक 2 इज इक्वल टू किती येते बघा, 30 येते. चला आता पुढे काय निघेल बघा, इथं
आता हे इक्वेशन आपण जर वरती सॉल्व्ह करायला लागलो तर काय निघेल इकडे बघा, x वजा 4 जसं आहे तसं इकडे बघा x वजा 4. बघा आता हा 2 जो आहे तो छेदाला जाईल बघा, 2 गुणिले 2 किती होऊन जाईल तर 4 होऊन जाईल 4, आणि इकडे अधिक 2 केलं तर बरोबर किती येते इकडे 30 येते. म्हणजे इथं काय निघेल बघा आता x वजा 4. बघा ह्या 4 ने जर ह्या 2 ला गुणलं तर किती आलं, 4 2 8 इज इक्वल टू किती आलं तर 30 आलं. येते लक्षामध्ये. मग आता इथं बघा आता इथं काय निघतंय x वजा 4 अधिक, बघा हे 4 ने काय केलं आपण 2 ला गुणलं, 4 2 8 भागिले किती येते बघा इथं 4 येते इज इक्वल टू 1 झालं 30 झालं. आता इथं काय निघेल बघा, हे x 8 मधून 4 गेले राहिले किती बघा 4 राहिले. आता हा 4 बरोबरच्या पलीकडे गेला काय होईल बघा, गुणाकार होईल, 4 गुणिले 30 होऊन जाईल इकडे 4 गुणिले 30. आणि इथं काय निघेल बघा, आता बघा x इज इक्वल टू इथं काय निघेल, हे 4 3 बघा 30 चौक किती झाले इकडे 12 म्हणजे 120, आणि हा 4 बरोबरच्या पलीकडे गेला की -4 होऊन जाईल. म्हणजे काय निघेल बघा इथं 120 मधनं 4 गेलं बरोबर किती राहते 116. पण लक्षात ठेवायचं बघा इक्वेशनने सॉल्व्ह करताना कसं असतं, वेळ बराच जातो. ठीक आहे बघा, एकतर तलाठी भरतीच्या पेपरमध्ये आपल्याला एकतर 1 तास असतो, त्यामध्ये 100 प्रश्न असतात, त्यामुळे आपण जास्त म्हणजे वेळ खाऊ मेथडला आपण हात नाही घालू शकत. ठीक आहे बघा, पण ही झाली आपली इक्वेशनने सॉल्व्ह करण्याची मेथड. याचा आन्सर किती निघते 116, म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघू आपण इथं. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा इथं, आता हा नंबर सिस्टम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. काय दिले इथं, जर n इज इक्वल टू x अधिक 1 असेल तर x हा 3 क्रमवार समधन पूर्णांकाचा गुणाकार असेल तर खालीलपैकी सत्य विधाने निवडा. ठीक आहे बघा, आता काय दिले बघा इथं, बघा इथं काय दिले तुम्हाला, n ची व्हॅल्यू काय दिली बघा, तर x अधिक 1 असेल, आणि x काय म्हटले तर 3 क्रमवार समधन पूर्णांकाचा गुणाकार आहे. आता बघा क्रमवार धनसंख्या, आपल्याला क्रमवार काय घ्यायचे, समसंख्या घ्यायच्या बरोबर आहे का. मग याच्यामध्ये 2 3 शक्यता काय करायचं, चेक करून बघायचं कधी पण, लक्षात घ्या. आता सुरुवातीला मी काय केलं बघा, 2 4 आणि 6 ह्या क्रमवार काय बघा समसंख्या आहेत बरोबर आहे का नाही. यांचा जर मी गुणाकार केला तर काय निघेल बघा, x ची व्हॅल्यू काय निघेल मग इथं 2 चौका 8 8 6 48 बरोबर आहे का, 48 झालं. आणि n ची व्हॅल्यू काय म्हटले बघा आपल्याला त्यांनी, n ची व्हॅल्यू किती निघेल तर x अधिक 1 म्हणजे 48 अधिक 1 बरोबर किती झाला इकडे 49 झाला. 49 झाला, ही आपण पहिली शक्यता चेक केली. आणखी दुसरं काय करा, आणखी एखादी पॉसिबिलिटी चेक करून बघायचं बघा. दुसऱ्या क्रमवार संख्या कुठला की निघतात बघा, तर 4 6 आणि 8 निघतील बरोबर आहे का. बघा यांचा गुणाकार करून बघा किती निघते इकडं, बघा काय निघेल 8 चौक 32 आणि 32 गुणिले 6 किती निघते बघा, 32 गुणिले 6 6 2 12 6 3 8 आणि 19 म्हणजे 192 येते. किती येते इथे 192. ही झाली x ची व्हॅल्यू तुमची. आणि n ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी, x अधिक 1 म्हणजे 192 अधिक 1 बरोबर किती आला 193 येते. ठीक आहे बघा, आता बघा पहिल्यांदा इथं काय दिले बघा त्यांनी, तर खालीलपैकी सत्य विधान निवडा. आता पहिलं विधान काय दिले बघा इथं, तर n ही विषम संख्या आहे बघा. आता बघा लक्षात घ्या, 3 क्रमवार जर समसंख्यांचा आपण गुणाकार केला तर साहजिकच आहे तुमचा गुणाकार समसंख्या येणार आहे बरोबर आहे का. समसंख्येमध्ये जर आपण अधिक 1 केलं तर बरोबर काय निघणार आहे, एक संख्या ती संख्या विषम संख्या होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे इथं n ही विषम संख्या आहे का, तर आहे, हे बरोबर निघणार आहे. 2 नंबरला काय दिले बघा, तर n ही समसंख्या आहे बघा. 3 क्रमवार समसंख्यांचा गुणाकार समसंख्या आला, पण अधिक 1 ऍड केल्यामुळे ती संख्या विषम संख्याच होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे हे चुकणार आहे. आणि इकडे काय 4 क ला काय दिले बघा, की n ही मूळ संख्या आहे. n ही मूळ संख्या आहे का बघा, जर तुम्ही समसंख्याचा गुणाकार करत असाल तर त्या सगळ्या संख्यांना 2 ने भाग जाणार आहे बरोबर आहे का नाही. आता बघा इथं मला आपली n बघायचे बरोबर. आता हा इथं ही काय झाली बघा, n झाली 49. आता मला सांगा 49 हा काय, तर 7 चा वर्ग आहे बरोबर आहे का नाही. मग n जर 49 जर 7 चा वर्ग असेल तर ती मूळ संख्या असणार आहे का, तर नाही. त्याच्यामुळे हे पण काय ते बघा क चुकते, म्हणजे ह्याचा आन्सर काय निघाला आपलं, तर फक्त अ निघून जाईल, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला आता ह्याचा पुढचा प्रश्न बघू आपण. बघा आता हा अरिथमेटिक प्रोग्रेशन वरचा प्रश्न आहे बघा. काय दिले बघा याच्यामध्ये तुम्हाला, खालील गणितीय पदावलीचे मूळ शोधा ज्यामध्ये विशिष्ट क्रमाने येणारी 30 पदे आहेत. ठीक आहे बघा, आता ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, लक्षात घ्या की इथं जर आपण बघितलं बघा, हे बघा 4 अधिक 7 वजा 5 अधिक 3 वजा 6. ठीक आहे बघा, परत पुढे काय दिले बघा, 4 अधिक 7 वजा 5 अधिक 3 वजा 6 म्हणजे सेम रिपीट झाले बरोबर आहे का. आता बघा थोडक्यात काय, तर 5 संख्यांची थोडक्यात काय बघा, तर हे पॅटर्न आहेत, लक्षात ठेवायचं. मग आता पहिल्या 5 संख्यांची बेरीज काय निघते बघा, 4 आणि 7 11, 11 आणि 3 झाले 14, 14 बघा हे 6 आणि 5 11 गेले तर राहतात किती, 3 राहतात बरोबर आहे का. ह्यांची बेरीज किती राहते, 3 राहते. थोडक्यात काय क्रमवार बघा, या 5 संख्यांची बेरीज किती आली, 3 आली.
परत पुढच्या 5 संख्यांची बेरीज 3 झाली, परत पुढच्या 5 संख्यांची बेरीज 3 झाली. पण असं विचारलं की आपल्याला त्यांनी तर 30 पदांची बेरीज, बरोबर आहे का? मग पहिल्या 5 पदांची बेरीज जर 30 असेल, मग 5 5 चे किती गट्टे होतील लक्षात घ्या. बघा इथं 30 भागिले जर आपण 5 केलं तर बरोबर किती निघतात, तर 6 गट्टे निघतात. म्हणजे कुठले कुठले, यांचे गट्टे किती निघाले, 6 निघाले. मग आता एका गट्ट्याची बेरीज किती आपली 3 आहे, मग 6 गट्ट्यांची बेरीज किती असेल बघा, तर 3 गुणिले 6 बरोबर किती निघेल, इथं 18 येऊन जाते. किती, 18. म्हणजे ऑप्शन नंबर काय निघतंय बघा, इथं 3 येते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा बघा बोर्ड मास वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, -4 -5. आता मला काय नाही सांगायचं बघा, -4 आणि -5 किती निघेल, -9 निघून झाली इकडं. चला -9 गुणिले परत 6 अधिक 2 किती झाले बघा, इथं 8 येते. आणि इथं भागिले परत काय निघते बघा, भागिले -1 -2 बरोबर किती निघते, तर -3 निघते. ठीक आहे बघा. आता ह्याला ब्रॅकेट टाकून द्या, इथं जसा दूध दिलाय त्यांनी. परत छेदाला काय दिले बघा त्यांनी, इथं आपल्याला -8 -4, -8 आणि -4 किती झाले, -12 झाले, -12. परत भागिले काय दिले बघा त्यांनी, इथं -9 आणि -3, -9 -3 परत किती झाले, -12 झाले. इथं पण किती झाले, -12 झाले. आणि याला ब्रॅकेट देऊन टाका. चला आता पुढे काय दिसते बघा ह्याच्यामध्ये. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आधी भागाकारात चिन्ह जागेला गुणाकारात चिन्ह टाकून घ्यायचं. काय निघते बघा आता इथं बघा, -9 गुणिले 8 आणि इथं काय निघेल बघा, गुणिले हे. आता हे बघा, हे गुणाकारात चिन्ह टाकले संख्या काय होते, उलटी होते. आता -3चा जर आपण छेद बघितला तर तो 1 असतो. लक्षात, कुठल्याही संख्येचा छेद किती असतो, 1 असतो. ठीक आहे बघा. इथं काय निघेल, मग गुणाकारात जागेला गुणाकार चिन्ह टाकले काय निघेल, 1/-3 होऊन जाईल. बघा छेदाला परत काय निघेल बघा, -12 भागिले -12 बरोबर काय निघाला, 1च निघाला, इथं 1 आला. आता इथं आन्सर काय निघेल बघा, वजा बघा, अंशाला पण एक वजा चिन्ह आहे, छेदाला पण एक वजा चिन्ह आहे. वजाला वजा काय होतं, कॅन्सल होऊन जातं. इथं काय निघेल बघा, 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे किती आलं, 8 त्रिक 24 उत्तर येते बघायचं. किती येते उत्तर, ऑप्शन 24 उत्तर येते. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका टोपलीत काही संत्री आहेत. 10 मुलांना प्रत्येकी समान संत्री वाटल्यावर 7 संत्री उरतात. तसेच 15 मुलांना प्रत्येक समान संत्री वाटल्यावर 12 संत्री उरतात. जर टोपलीतील संत्र्यांची संख्या 50 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी असेल तर टोपलीत एकूण किती संत्री आहेत. तर लक्षात ठेवायचं बघा, पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न कुठल्या चॅप्टरवर जाते तुम्हाला समजलं पाहिजे. हा जर प्रश्न जर आपण बघितला तर तो लसावी आणि मसावी चॅप्टरवरचा प्रश्न निघतो बघा. लसावी मसावीमध्ये कन्सेप्ट असतो कुठला बघा, इथं काय तुम्हाला बघा, 10 मुलांना जर संत्री वाटली तर शिल्लक किती राहतात, 7 शिल्लक राहतात. परत बघा 15 मुलांना वाटली तर 12 शिल्लक राहतात. याचा अर्थ काय असतं बघा, एखाद्या संख्येला जर 10 ने भागलं तर बाकी 7 शिल्लक राहते, 15 ने भागलं तर बाकी 12 शिल्लक राहते. या टाईपवरचा प्रश्न असतो हा. आणि आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं बघा, 10 आणि 7 मध्ये बघा 3चा गॅप आहे. परत इथं 15 आणि 12 मध्ये परत 3चा गॅप आहे. येते लक्षामध्ये. मग इथं काय करावं लागतं बघा, लक्षात घ्या. आता 10 आणि 15चा लसावी काढा आधी. बघा 10 आणि 15चा जर आपण लसावी काढला बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे 10 आणि 15 लसावी आपल्याला तोंडी काढता येतो, बरोबर आहे का. 10 त्रिक 30 आणि 15 दुने 30. पण आपण तरी काढू इथं बघा. चला काय निघतं इकडं बघा, 5 इथं 5 घ्या, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15, बरोबर आहे का. आता 2 आणि 3 ला भाग जातो कुठल्या संख्येने तर नाही जाते. माझा लसावी काय निघेल, ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार निघेल. म्हणजे 5 दुने 10, 10 त्रिक 30 आला लसावी. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा, जर आपल्याला त्यांनी विचारलं असतं बघा, आता पण त्यांनी काय विचारले त्यांनी आपल्याला, तर जर टोपलीत संत्र्यांची संख्या 50 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी त्यांनी सांगितलं आपल्याला. ठीक आहे बघा. आता इथे कसं असतं बघा, लसावी 30 आला का नाही, ह्या दोघांमधला गॅप किती आहे बघा, 3चा गॅप आहे का नाही. मग 30 मधून जर आपण 3 वजा केलं तर बरोबर किती निघते बघा, 27. जर त्यांनी आपल्याला ती संख्या 50 आणि 80 पेक्षा कमी आहे जर असा उल्लेख केला नसता तर आपण बरोबर 27 आन्सर लिहिलं असतं. पण आता त्यांनी काय दिले, 50 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी. मग काय करावं लागतं, इथं 30 ची दुप्पट कर जायचं. म्हणजे 30च्या पट्टीमध्ये बघा, आता 30 ची दुप्पट किती झाली, 60 झाली. म्हणजे लसावी जो असेल ना, तर त्या लसावीच्या पट्टीमधली बघा, आता तुम्हाला कुठली संख्या विचारली, समजा 100 आणि 150च्या मधली संख्या कुठली विचारली तर काय करायचं, आधी लसावी काढून घ्यायचं आणि त्याची मल्टिप्लाय करत जायचं. आता इथं बघा 30 ची दुप्पट किती झाली, 60 झाली, बरोबर आहे का नाही. मग आता 60 वजा 3 केले की बरोबर काय निघते, तर 57 निघते. थोडक्यात काय, लसावीच्या पट्टीमध्ये जेवढ्या संख्या निघतील लक्षात घ्या, त्याच्यामधून -3 केलं आपण की त्या सगळ्या संख्येमध्ये काय होणार आहे बघा, 10 ने भागलं की बाकी 7 राहणार आहे, 15 ने भागलं की बाकी 12 राहणार आहे. येते लक्षामध्ये. मग इथं आपला आन्सर काय निघेल बघा, तर 57 आन्सर येऊन जाईल. इथं 57 म्हणजे ऑप्शन नंबर काय येते, तर 2 येते. समजते का सगळ्यांना. कारण की त्यांनी आपल्याला काय सांगितले, 50 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी. आलं लक्षामध्ये. जर समजा 70 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी म्हटलं असतं आपण काय केलं असतं, परत 30 ची तिप्पट केली असती बघा. 30 ची तिप्पट झाली असती 90 आणि 90 मधून 3 वजा केला असतं बरोबर किती आला असतं बघा, 87 आन्सर आला असतं आपल्याला.
येते लक्षामध्ये. ठीक आहे, मग इथं आपला आन्सर काय निघते 57, ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता हा जो प्रश्न आहे आपला, तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरवरचा प्रश्न आहे. बघा त्याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला असतो बघा. इथं बघा आता समजा इथं ए ची व्हॅल्यू समजा आपण इकडे 4.27 बघितली आणि बी ची व्हॅल्यू जर समजा आपण इकडे 0.73 बघितली, तर काय निघते बघा इथं ए स्क्वेअर बघा मायनस बी स्क्वेअर दिसते. बरोबर आहे का. आता मला सांगा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो आपला. इथं ए मायनस बी ब्रॅकेटच्या आतमध्ये परत काय असतं ए प्लस बी. येते लक्षामध्ये. मग आता इथं काय निघेल बघा, लक्षात घ्या. इथं 4.27 बघा 4.27 वजा 0.27, दुसरं काय निघेल इकडं 4.27 अधिक 0.27. ठीक आहे बघा. आणि छेदाला काय निघेल इकडे बघा, छेदाला त्यांनी दिले काय 4.27 वजा 0.73. समजा एक मिनिट, इकडे 0.73 आहे, 0.73 इथं 0.73 करा. ठीक आहे बघा. आता मला सांगायचं काय दिसते तुम्हाला 4.27 वजा 0.73 आणि अंशाला पण काय दिसते 4.27 वजा 0.73. म्हणजे ह्या दोन संख्यांना बघा, ह्या संख्येला ही संख्या कॅन्सल झाली, राहिलं काय इथं मग 4.27 अधिक 0.73. मग ह्याचा आन्सर काय निघेल बघा इथं. बघा जर आपण घेतलं 4.27 अधिक 0.73, तर मग काय निघेल 7 आणि 3 10 हातचा आला 1. बघा 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचा आला 1, 4 आणि 1 किती येते इथं 5 येते, म्हणजे 5 आन्सर येऊन जाते. 5 म्हणजे ऑप्शन नंबर काय येते बघा, तर पहिला येते. समजलंय सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा बघा आता टाइम अँड वर्क चॅप्टरवरचा प्रश्न आहे. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर सुरेश एक काम 60 दिवसामध्ये पूर्ण करतो. बघा सुरेशला एक काम पूर्ण करायला किती दिवस लागतात, तर 60 दिवस लागतात. आणि पुढे काय दिले, परंतु 12 दिवस काम केल्यानंतर सुरेश काम सोडून गेला व उर्वरित काम रमेशने 24 दिवसात पूर्ण केले, तर एकटा रमेश ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. आता लक्षात घ्या, इथं जर आपण बघितलं तर बघा सुरेशने काय केले बघा. सुरेशने 12 दिवस काम केले. बघा 12 दिवस काम केलं सुरेशने 12 दिवस काम केले. कोणी सुरेशने. हा मग आता मला सांगा, जर सुरेशने उर्वरित जे काम असेल, उर्वरित जर काम जर पूर्ण केलं असतं सुरेशने, तर त्याला आणखी किती दिवस लागले असते बघा. 12 आणि पुढचे किती दिवस लागले असते, तर 48 दिवस लागले असते. किती 48 दिवस. बरोबर आहे का. पण लक्षात ठेवायचं बघा, सुरेशला जे काम 48 दिवस लागणार होते तेच काम कोणी केले बघा, तर रमेशने केलेले. बरोबर आहे का. रमेशला हेच काम पूर्ण करायला किती दिवस लागले बघा, रमेशला इथून एवढं काम पूर्ण करायला 24 दिवस लागले. बघा लक्षात घ्या. रमेशला जे काम बघा पहिलं 12 दिवसाचं काम कोणी कंप्लीट केलं, तर सुरेशने पूर्ण केलं. आणि सुरेशला ते काम पूर्ण करायला 60 दिवस लागतात. बघा लक्षात घ्या. या 12 दिवसाच्या पुढे जर सुरेशने काम केलं असतं तर त्याला 48 दिवस आणखी लागले असते. बरोबर आहे की नाही. पण सुरेशचं 48 दिवसाचं काम कोणी पूर्ण केले, तर रमेशने केले. रमेशला किती दिवस लागले, 24 दिवस लागले. बरोबर आहे का. पण प्रश्नात काय विचारलं त्यांनी आपल्याला, तर एकटा रमेश तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. मग आता मला सांगा 48 दिवसाचं काम करायला 24 दिवस जर लागत असतील, तर या 12 दिवसाचं काम करायला रमेशला किती दिवस लागतील. 48चं निम्म 24, 12चं निम्म किती आलं इकडं 6 आलं. आलं लक्षामध्ये. मग रमेशला पूर्ण काम करायला किती दिवस लागतील मला सांगा. 24 आणि 6 किती झाले, तर 30 दिवस. समजते का बघा. थोडक्यात काय बघा, बघा इथं लिहा सुरेश आणि हा झाला तुमचा रमेश. बघा सुरेशचं 48 दिवसाचं काम पूर्ण करायला रमेशला 24 दिवस लागतात. मग सुरेश तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 60 दिवसामध्ये. मग 60 दिवसामध्ये जे काम सुरेश पूर्ण करतो तेच काम पूर्ण करायला रमेशला किती दिवस लागतील, तर 60च्या निम्म किती आले, तर 30 दिवस आले. येते लक्षामध्ये. मग इथं आपला आन्सर काय निघेल बघा, तर ऑप्शन नंबर 2 येऊन जाईल. सॉरी ऑप्शन नंबर काय ते 3 येते इथं. ठीक आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता बघा कशावरती प्रश्न दिले आपल्याला त्यांनी, सरासरी चॅप्टरवरती प्रश्न. बघा काय दिले इथं, एका वर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 12 आहे. जर 20 विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 9 असून उरलेल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 16 असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. तर बघा आता हा सरासरी चॅप्टरवरचा प्रश्न आहे. बरोबर आहे का. पण बघा आपण एक मिक्सचर चॅप्टर मध्ये कन्सेप्ट बघतो कुठला, की 10 रुपये किलोच्या तांदळामध्ये जर आपण 20 रुपये किलो तांदूळ जर मिक्स केला आणि ते दोन्हीचं मिश्रण, दोन्ही तांदूळ जर आपण एकमेकांमध्ये जर मिक्स केले, तर तयार होणारं जे मिश्रण असतं आपलं, तर ते समजा 15 रुपये किलो तांदूळ आहे, 15 रुपये किमतीचा असेल, तर मग 10 रुपये तांदूळ किती आणि 20 रुपये किलो तांदूळ किती, ह्या टाईपचा कन्सेप्ट असून त्या टाईपने हा प्रश्न सॉल्व्ह केला तर आणखी फास्ट निघतो. बघा काय निघतं याच्यामध्ये. आता काय दिसतंय मला सांगा,
एका वर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी किती आहे बघा, तर 12 आहे. उदाहरणार्थ बघा कसं आहे, तर 9 रुपये किलोचा तांदूळ आपण 16 रुपये किलोच्या तांदळामध्ये जर मिक्स केला, तर मिक्स झालेला जो तांदूळ आहे तर तो 12 रुपये किलोचा झाला बघा, लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये. ह्याच्यावरून आपल्याला विचारलंय काय त्यांनी, त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. बघा कसं असतं लक्षात घ्या. इथं आता एक तांदूळ बघा, आपला एक तांदूळ समजा बघा, काही विद्यार्थी किती आहेत बघा आपले, तर 20 विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी किती आहे, तर 9 आहे. म्हणजे 20 विद्यार्थ्यांना 9 गुण मिळालेत, बरोबर आहे का, सरासरी 9 गुण मिळालेले आहेत. आणि दुसरी गुण मिळवलेली संख्या किती आहे बघा, तर 16 आहे. ठीक आहे बघा, म्हणजे 9 मार्कांमध्ये जर आपण 16 मार्क मिक्स केले सगळ्या विद्यार्थ्यांचे, तर ते अख्ख्या वर्गाचं जे सरासरी आहे तर ती किती निघाली बघा, तर 12 निघाली. किती निघाली, इथं 12 निघाली. येते लक्षामध्ये. मग काय असतं बघा, आता बघा इथं मग काय निघतं, इकडं किमतीवरून लक्षात ठेवायचं, आपण संख्येचं गुणोत्तर काढू शकतो, लक्षात घ्या. म्हणजे आता इथं कसं असतं बघा, शॉर्टकट मध्ये बघा, 16 मधून जर 12 गेले तर राहिले किती, 4, आणि 12तनं 9 गेले तर खाली किती राहिले बघा, 3 राहिले. येते लक्षामध्ये. आता हे काय निघतं बघा, गुणोत्तर निघतं. कशाचं, संख्येचं गुणोत्तर. संख्येचे गुणोत्तर निघतं इथं, गुणोत्तर. आलं लक्षामध्ये. मग थोडक्यात काय, 9 रुपयाचे किलोचा तांदूळ 16 रुपये किलो तांदळामध्ये मिक्स केला तर तयार होणाऱ्या मिश्रणी 12 रुपये किलोचा असेल. तर मग त्यांची क्वांटिटी किती असेल बघा, तर 9 रुपये किलो तांदूळ 4 किलो असेल आणि 16 रुपये किलो तांदूळ 3 किलो असेल, ह्या टाईपमध्ये थोडक्यामध्ये. आता मला सांगा बघा, ज्या मुलांना सरासरी 9 मार्क पडलेत त्यांची सरासरी आपल्याला, त्यांची एकूण संख्या माहिती आपल्याला किती आहे, तर बघा संख्या किती आहे त्यांची, तर 20 संख्या आहे, बरोबर आहे का. तर 20 विद्यार्थी दिले बघा त्यांनी, 20. आता मला सांगा, पण हे गुणोत्तर कळले आपल्याला. गुणोत्तरामध्ये किती आहे बघा, हे 4x आहे आणि हे 3x आहे, बरोबर आहे का. 4x म्हणजे किती झाले बघा, तर 20 विद्यार्थी झाले इकडे, किती, 20 विद्यार्थी. या ठिकाणी आपल्याला काय होते बघा, x ची व्हॅल्यू कळून जाते. इथे x म्हणजे काय निघेल बघा, 4x बरोबर 20, तर x बरोबर किती आला, 4 आपण 20, म्हणजे 5 निघून जाते इथं. x ची व्हॅल्यू 5 निघाली. विचारताना विचारले का त्यांनी आपल्याला, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. एकूण संख्या किती असेल बघा, हे 4x आणि हे 3x, बरोबर आहे का बघा. 4x आणि 3x बरोबर किती झाले, तर 7x. मग 7x ची व्हॅल्यू काय असेल, तर 7 गुणिले 20, सॉरी 7 गुणिले किती आले इकडे, x ची व्हॅल्यू झाली 5. किती येते बघा, 7 5 35, हे आन्सर निघून जाते. ऑप्शन नंबर काय निघते बघा इथं, ऑप्शन नंबर 2 निघते. समजते का सगळ्यांना. ह्या टाईपचा प्रश्न आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह केला तर आणखी फास्ट निघतो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये, इथं पर्सेंटेज चॅप्टरवरचा प्रश्न आहे बघा. सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 3/5 मुली आहेत आणि यातील 1/3 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळवले. जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. मग थोडक्यात काय, मुलांची संख्या किती विचारली त्यांनी आपल्याला. ठीक आहे, परत मला सांगा इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 3/5 मुली आहेत, बरोबर आहे का. आता अपूर्णांक दिले, अपूर्णांकामध्ये संख्या दिली म्हणजे लगेच पॅनिक व्हायचं, लक्षात ठेवायचं. आता इथं काय दिसते बघा तुम्हाला, इथं मुलींची संख्या किती आहे बघा. बघा आता इथं मुली किती लिहिली आपण, इकडे मुलींची संख्या आहे 3x. गुणोत्तरामध्ये आपण तात्पुरतं लिहू. आपण टोटल विद्यार्थ्यांचे 5 भाग केले, त्यातले 3 भाग ह्या काय तर मुली आहेत. मुले किती असतील मला सांगा, मुले किती असतील आपल्या इकडे, तर 2x असतील, बरोबर आहे का. टोटल बघा 5 भाग केले आपण, 3 भाग मुली आहेत तर 2 भाग कोण झाली, मुलं झाली. मग आता पुढे काय दिले बघा, तर यातील 1/3 मुलींनी इंग्रजीमध्ये 75च्या वर गुण मिळवले. मग थोडक्यात काय, हे जे 3x आहे तर या 3xच्या 1/3 मुलींनी काय केले बघा, म्हणजे 1/3 मुलींनी काय केले, 75%च्या वर गुण मिळवले. आणि त्यांची संख्या पण दिली त्यांनी आपल्याला, काय दिली, जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75%च्या वर गुण मिळवले. बघा लक्षात घ्या. थोडक्यात काय बघा, ह्याची व्हॅल्यू किती आहे, तर बघा 15 आहे. म्हणजेच काय, ज्या मुली आहेत आपले एकूण 3x आहेत त्याच्यामधले 1/3 मुलींनी 75%च्या वर गुण मिळवले आणि त्यांची संख्या किती आहे, तर 15 आहे. म्हणजे आपण इथं इक्वेशन तयार होते बघा. इथं काय निघेल मग बघा, इथं 3 ला 3 कॅन्सल करून टाका, x ची व्हॅल्यू बरोबर किती निघाली बघा, 15 निघाली. x ची व्हॅल्यू निघाली 15. प्रश्न कुठे विचारला त्यांनी आपल्याला, तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजे थोडक्यात काय, मुलांची संख्या. मग मुलं किती आहेत बघा, इथं 2x आहेत. मग काय निघेल बघा, आता इथं 2 गुणिले 15 बरोबर किती आलं, मग 15 दुने 30 येते बघा. मुलांची संख्या झाली 30, म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या जर विचारलं असतं तर किती आलं असतं, मग 3 आणि 2 5x, मग थोडक्यात किती आलं असतं, मग 15 5 75. जर एकूण विद्यार्थी विचारले असते तर. ठीक आहे, मुलं विचारल्यामुळे इथे निघते ऑप्शन नंबर 4 येते, 30 विद्यार्थी निघतात. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. इथं बघा, चला काय दिले बघा प्रश्नामध्ये, नेहाने एका स्पर्धा परीक्षेत 80 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. नेहाला एकूण 170 गुण मिळाले,
तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती बघा. आता एकूण 80 प्रश्न आहेत. बरोबर प्रश्न जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला 4 मार्क मिळतील आणि प्रश्न जर चुकला तुमच्याकडनं तर 1 मार्क कमी केला जाईल. आता आपण तात्पुरता असं समजू की नेहाने काय केले बघा, 80च्या 80 प्रश्न काय केले बघा, बरोबर लिहिले तिने जर 80च्या 80 प्रश्न जर बरोबर लिहिले असतील तर तिला किती मार्क पडतील बघा. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क म्हणजे 8 चोक किती झाले बघा इथं 32 म्हणजे 320 मार्काचा पेपर आहे थोडक्यामध्ये आपला. ठीक आहे बघा, 320 मार्काचा. पण तिला पडलेत किती लक्षात घ्या, तिला पडलेत 170 मार्क बघा. नेहाला किती पडलेत तर 170 मार्क पडलेत. 170 मार्क पडलेत. मग आता मला सांगा किती बघा, 320 मधून जर आपण 170 वजा केलं तर राहते खाली किती बघा इथं, हे 0 12तनं 7 गेले 5 राहिले, 2तनं 1 गेला 1 म्हणजे 150 मार्क तिला आपण जास्त म्हणजे थोडक्यात बघा टोटल पेपर आपला 320 मार्कांचा. आपण काय बघलं तात्पुरतं की तिने 80 प्रश्न जर बरोबर केले असते तर तिला 320 मार्क पडले असते, पण तिला पडले 170 मार्क. मग आता 320 मधून जर 170 आपण वजा केलं तर 150 मार्क दिसतात, बरोबर आहे का नाही. मग 150 हे एक्स्ट्रा बघा, 150 मार्क आपले का वाढले, कारण आपण सगळे प्रश्न बरोबर केले, बरोबर आहे का नाही. मग 150 मार्काला आपल्याला वजा करायचे, ते वजा कसे होतील लक्षात घ्या. आता बघा 80 मधला जर समजा एक प्रश्न आपण बरोबर केला, एक प्रश्न आपला चुकला, 80 प्रश्नामधला एक प्रश्न जर चुकला तर जे आपल्याला 4 मार्क पडले होते तर ते 4 मार्क आपले वजा होऊन जातील, बरोबर आहे का. आणि जो एक्स्ट्राचा बघा आता, आणि तो प्रश्न चुकल्यामुळं आपला जो 1 मार्क कमी होणार तो पण ह्याच्यामध्ये 1 मार्क आपल्याला कमी करावा लागेल. आलं लक्षामध्ये. म्हणजे 320 मधनं काय केलं आपण, आता एक प्रश्न जर चुकला असेल आपला तर आपल्याला ते 4 मार्क कमी करावे लागतील, आणि तो प्रश्न चुकल्यामुळं निगेटिव्ह सिस्टीम मध्ये आपला 1 मार्क कमी होणार आहे, ते 1 मार्क कमी करा म्हणजे एकूण आपले 5 मार्क कमी होतील, बरोबर आहे का. मग आता मला सांगा 320 मधनं आपल्याला 150 मार्क कमी जर करायचे असतील तर एका प्रश्नाला 5 मार्क कमी होतील. मग काय निघेल बघा इथं, 150 ला जर आपण 5 ने भागलं तर बरोबर काय निघते बघा इथं 30 येते. म्हणजे 30 प्रश्न आपल्याला चुकवावे लागतील, 30 प्रश्न जे आहेत ते आपल्याला चुकीचे करावे लागतील. मग आपल्याला प्रश्न काय विचारायचे त्यांनी, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती. मग बरोबर उत्तरांची संख्या किती निघेल बघा, तर 80 मध्ये जर 30 चुकले तर बरोबर किती आले, मग 50 आले. म्हणजे इथं बरोबर काय निघेल, ऑप्शन नंबर 2 येऊन जाते बघा, ऑप्शन नंबर 2 येते. म्हणजे 50 मार्क 50 प्रश्न त्याचे बरोबर निघतील. बरं, आता हा जर प्रश्न तुम्हाला एखाद्याला वाटलं इक्वेशनने सॉल्व्ह करायचा आहे तर इक्वेशनने आपण कसा सॉल्व्ह करू शकतो बघा हा प्रश्न. बघा इक्वेशनने जर सॉल्व्ह करायचा असेल तुम्हाला तर बघा आता एकूण प्रश्न किती आपले 80 आहेत, बरोबर आहे का. आता बघा बरोबर प्रश्न आपण किती पकडले, बरोबर पकडले आपण x प्रश्न, ठीक आहे बघा. आणि मग चुकीचे प्रश्न किती असतील मला सांगा. बघा चुकीचे प्रश्न बघा 80 मधून काय करावं लागेल आपल्याला, हे x जे बरोबर आले तेवढे वजा करावे लागतील, बरोबर आहे का. आलं लक्षामध्ये. बरं आता लक्षात घ्या, बरोबर प्रश्न दिले आपण x, चुकी झाली 80 वजा x. आता मला सांगा बरोबर प्रश्नाला तुम्हाला मार्क किती पडतात, तर 4 मार्क पडतात, बरोबर आहे का. म्हणजे x प्रश्नांना प्रत्येकी तुम्हाला 4 मार्क पडले, परत अधिक आणि चुकीच्या प्रश्नाला. बरं आता चुकीच्या प्रश्नाला तुमचे मार्क काय होतात बघा, तर वजा होणार, लक्षात घ्या. इथं मार्क काय होतील बघा, तुमचे वजा होतील, बरोबर आहे का. मग आता हे जे चुकीचे जे काही प्रश्न असतील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला तुमचा 1 मार्क काय होणार आहे बघा, वजा होणार आहे. म्हणजे इथं वजा 1 करा आणि असे आपल्याला किती मार्क पडले तर इज इक्वल टू 170 मार्क झाले. म्हणजे हे झालं तुमचं इक्वेशन. इक्वेशन हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर मग इथं आन्सर काय निघेल बघा, हे झाला 4x वजा हे 80 वजा x आहे किती 80. बरं आता लक्षात घ्या, आता 1 ने गुणलं तर 80 वजा 1 राहणार आहे, बरोबर आहे का. मग बघा वजा हे झालं 80, परत वजा वजा काय होईल इथं प्लस होऊन जाईल, हे प्लस काय होऊन बघा x होऊन जातं इथं, वजा वजा अधिक होणार आहे, ठीक आहे बघा. आता इज इक्वल टू किती आले इकडे 170 आलं. आता मला सांगा हे 4x अधिक x बरोबर किती झाले 5x, 5x वजा 80 बरोबर किती येतं, इथे 170 येते. मग आता मला सांगा इथं 5x इज इक्वल टू काय निघेल, 5x इज इक्वल टू हे 80 बरोबरच्या पलीकडे गेले की प्लस होऊन जाणार आहे. म्हणजे 170 अधिक 80 बरोबर काय निघेल इथं, मग 5x बरोबर 170 अधिक 80 किती झाले 250 झाले. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इथं, x ची व्हॅल्यू 250 भागिले 5 केलं की बरोबर किती निघते इकडे, मग 50 येऊन जाते. 250 भागिले 5 केले की 50 येते. म्हणजे आता x ची व्हॅल्यू किती आली आपली इकडे बघा, बरोबर प्रश्न किती सॉल्व्ह केला आपण x म्हणजे किती झाले 50, म्हणजे आपला आन्सर किती निघतोय ऑप्शन नंबर 2. आणि चुकीचे प्रश्न विचारलं तर मग 80 वजा 50 बरोबर 30 निघून जाते, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये, आता बघा प्रॉफिट अँड लॉस चॅप्टरवरचा प्रश्न आहे बघा. काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 9:7 आहे. जर त्याने वार्षिक 48,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती आहे विचारले. बघा लक्षात घ्या, आता इथं कसं करायचं लक्षात घ्या की आता इथं आपलं कसं इथं लिहिलं आपण उत्पन्न, बघा उत्पन्न वजा खर्च केला की बरोबर काय निघते इथं, तर आपली बचत निघते, बरोबर आहे का. उत्पन्नामधून जर खर्च वजा केला तर बचत निघते. आता उत्पन्नाचा गुणोत्तर काय दिले त्याने आपल्याला 9x आणि आपला खर्च किती आहे तर 7x आहे. आपली बचत किती असेल बघा, तर 9तनं 7 गेले राहिले किती 2x, ठीक आहे बघा.
जर आपलं उत्पन्न 9 आणि खर्च जर 7 असेल तर मग तुम्ही महिन्याचं काढा, वर्षाचं काढा किंवा 10 वर्षांचं काढा, ते जर आपण गुणोत्तर बघितलं तर तेच राहणार आहे. काय बचत आपली 2x राहणार आहे. जर महिन्यात तुलनेमध्ये काढली तर महिन्याचा पगार जेवढा असेल त्याच्या पद्धतीमध्ये 2x निघून जाईल. वर्षाचं काढलं तरी पण तिथं गुणोत्तर मात्र बदलत नसतं. लक्षात घ्या तुम्ही एका महिन्याचं तुम्ही उत्पन्न, खर्च आणि बचत काढा सेम गुणोत्तरामध्ये, किंवा एका वर्षाचं काढा किंवा 10 वर्षांचं काढा, तुमचं गुणोत्तर हे सेमच राहणार आहे. ठीक आहे बघा. आता मला सांगायचं बचत राहिली आपली 2x. ठीक आहे बघा. पण आता बघा इथं प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला, तर मासिक उत्पन्न किती विचारलं, काय मासिक उत्पन्न, पण बचत दिली कशी बघा त्यांनी आपल्याला इकडं. बघा वार्षिक 48,000 रुपयांची बचत होते, बरोबर आहे का. मग आपल्याला काय करावं लागेल बघा, वर्षाला जर 48,000 रुपये जर शिल्लक राहत असतील तर महिन्याला किती राहतात. मग इथं काय निघेल बघा 48,000. बघा लक्षात घ्या 48,000 भागिले 12 करा. का, कारण की एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग आता 48 ला 12 ने भागलं किती निघते बघा, 12 × 12, 12 × 48 म्हणजे 4,000 रुपये येते. बघा थोडक्यात काय महिन्याची बचत बघा गुणोत्तरामध्ये किती आपली 2x आहे आणि संख्येमध्ये किती आहे तर 4x आहे. 2x बरोबर किती झाली बघा तर 4,000 झाली. मग इथं x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, 2x म्हणजे 4,000 तर x = किती आला इकडे 2,000 आला. x ची व्हॅल्यू किती झाली 2,000. मग त्यांनी विचारलं की आपल्याला तर त्याचे मासिक उत्पन्न किती, मला सांगा तर मासिक उत्पन्न काय निघेल मग 9x. आता बघा x = 2,000 तर 9x म्हणजे किती आले मग 9 × 2,000 बरोबर किती निघतं मग इकडे 18,000 येते. मासिक उत्पन्न किती झाले त्याचे तर 18,000. ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता मिक्सचर चॅप्टरवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, तर 7 भाग रसायन A आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले. जर मिश्रणातून 10 लिटर पाणी बाष्पीभवन झाले आणि नवीन 40 लिटर पाणी मिश्रणात घातले तर रसायन A चे प्रमाण पाण्याच्या 2/3 पट होते. तर मूळ मिश्रणातील रसायन A चे लिटर मधील प्रमाण शोधा. बघा आता इथे काय दिसते बघा आपल्याला, इथं आपण रसायन A करू. इथं बघा रसायन A. ठीक आहे बघा, आणि इकडे पाणी लिहिलं आपण, लिहिलं पाणी. बघा आता सुरुवातीचं गुणोत्तर काय दिले होते त्यांनी आपल्याला, तर बघा 7 भाग रसायन A, मग टोटल जर 10 भाग बघा हे झाले बघा 7 भाग रसायन A आणि पाणी किती दिले आपल्याला त्यांनी तर 3 भाग दिले. मग थोडक्यात 3x करायचं, 3x लिहिलं आपण. ठीक आहे, तो टोटल 10 भाग आपण केले, त्याच्यामध्ये 7 भाग रसायन A चे आणि 3 भाग आपले पाण्याचे. आता बघा इथं 7 तास 3 लिहायचं तात्पुरतं. ठीक आहे बघा. आता पुढे काय केलंय बघा, जर मिश्रणातून 10 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, आता लक्षात ठेवायचं बघा, ज्यावेळेस बाष्पीभवन होणार आहे त्यावेळेस फक्त पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे. रसायन A जे आहे ना तर त्या मिश्रणामध्ये जसं आहे तसं राहणार. जसं आपण बघा मीठ, बघा समजा एखाद्या पाण्यामध्ये जर आपण मीठ मिक्स केलेलं असेल, बघा ज्यावेळेस पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यावेळेस मीठ हे पाण्यामध्ये खाली तळालाच राहतं. लक्षात ठेवायचं फक्त पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. आता इथे लक्षात घ्या, जर 10 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले कमी, ठीक आहे बघा, आणि नवीन काय दिले बघा 40 लिटर पाणी आपण त्या मिश्रणामध्ये घातले. मग आता याचा अर्थ काय बघा, तर सुरुवातीला बघा 10 गेले आणि 40 ऍड झालं. याचा अर्थ काय, वाढ फक्त झाली किती तर 30 लिटर पाण्याची वाढ झाली. बरोबर आहे का. ठीक आहे बघा, आणि बरं आता गुणोत्तर बदलले. परतचं गुणोत्तर काय झाले बघा, तर रसायन A चे प्रमाण पाण्याच्या, बघा आता इथं कसं असतं बघा गुणोत्तरामध्ये, ज्याला च्या दिलाय की नाही तर तो छेदाला असतो. लक्षात ठेवायचं. पाणी कुठं आलं बघा छेदाला आलं, म्हणजे पाण्याचं प्रमाण झालं 3. बघा रसायन A चे प्रमाण किती झाले पाण्याच्या 2/3 म्हणजे हा 2 झालाय आणि हा किती झालाय बघा 3 झालाय. ठीक आहे बघा. बरं आता मला एक सांगा, इथं पाणी काय दिसते तुम्हाला 3 दिसते, बरोबर आहे का नाही. पण लक्षात ठेवायचं या प्रश्नामध्ये रसायन A मध्ये बदल झालेला नाही, पाण्यामध्ये बदल झालाय. बरोबर आहे का. मग थोडक्यात काय, रसायन A चं जे काय तुमचं प्रमाण आहे ना तर ते सेम करून घ्यायचं लक्षात ठेवा. आता सेम करायचं कसं लक्षात ठेवायचं. आता बघा इथे जर आपण नीट बघितलं तर आपल्याला 7 आणि 2 ला सेम करून टाकायचे. बरोबर आहे का. जर बघा 2 आणि बघा इथं पहिली गोष्ट 7 ही मूळ संख्या आहे. बरोबर आहे का नाही. तुम्ही डायरेक्ट 2 आणि 7 चा गुणाकार केला तर चालतो, किंवा 2 आणि 7 चा लसावी किती असतो तर 14 असतो. मग इथं तुम्हाला या दोघांचा गुणाकार केला का त्यांचा लसावी काढला तर लसावी पण सेम निघणार आहे, कुठला 14 निघणार आहे. तात्पुरतं काय करायचं बघा, ह्या 2 ने बघा ह्या 7 ला आणि ह्या 3 ला गुणायचं. बाकी किती निघते बघा इथं 2 × 7 = 14 आणि 2 त्रिक किती आले बघा 6 आले. मग कसं असतं बघा गुणोत्तरामध्ये, बघा गुणोत्तरातल्या प्रत्येक संख्येला जर आपण समान संख्येने गुणलं तर तुमच्या अपूर्णांकामध्ये तुमच्या गुणोत्तरामध्ये बदल होत नसतो. लक्षात ठेवायचं. आता मी इथं काय केलं बघा, मग थोडक्यात काय 7 × 3 आणि 14 × 6 हे सेमच असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. चला परत आता मी ह्या 2 ला काय केलं बघा, ह्या 2 ला 7 ने गुणलं आणि ह्या 3 ला पण मी काय केलं 7 ने गुणलं. या 3 ला पण मी काय केलं 7 ने गुणलं. बघा 7 दुने 7 दुने 14 आणि इकडे किती आलं बघा 7 त्रिक 21 आलं. किती आलं 7 त्रिक 21. बघा लक्षात घ्या. पण मी काय केले आता इथं
त्यांचं प्रमाण जे आहे ना ते सेम करून घेतलं. कसं लक्षात घ्या, आता मला सांगा रसायन ए जे दिसतंय आपल्याला 14 ला 14 दिसते, बरोबर आहे का? बघा सुरुवातीला 14 आहे, नंतर पण 14 दिसते. आणि पाणी जे आहे बघा, आता सुरुवातीला 6 होतं आणि नंतर X झाले. आता बघा हे जे सुरुवातीचं आपलं जे काही गुणोत्तर होतं ह्याचा विषय संपला, इथे लक्षात ठेवायचं. आता ह्या गुणोत्तराला फॉलो करायचं आपण, आलं लक्षामध्ये. आता मला सांगा, जर आपण गुणोत्तरामध्ये जर नीट बघितलं तर बघा 6 वरनं X वर गेलोय, 21 वर गेलोय, बरोबर आहे का नाही? वाढ किती झाली याच्यामध्ये, तर 15 ची वाढ झाली, बरोबर आहे? किती वाढ झाली, तर 15 X ची वाढ झाली. मग आता इथं आपण X मांडू शकतो, लक्षात ठेवायचं, कारण की सगळ्यांचं प्रमाण आपण सेम करून घेतले, बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या, 6 अधिक 15 बरोबर 21 झाले. बघा आता गुणोत्तरामध्ये वाढ किती झाली बघा, प्रमाणामध्ये वाढ झाली 15x आणि संख्येमध्ये किती वाढ झाली बघा, तर आपण 40 लिटर पाणी ऍड केले, पण सुरुवातीला 10 बाष्पीभवन झालं. म्हणजे सुरुवातीच्या प्रमाण तुलनेमध्ये फक्त 30 लिटर पाणी वाढले, बरोबर आहे का? 15x बरोबर किती झाली बघा, इकडे 30 झाली. 15x बरोबर 30. मग आता मला सांगा इथे x बरोबर काय निघेल, 15 2 30 म्हणजे x बरोबर किती आला तुमचा, 2 आला. x बरोबर जर आपला 2 येत असेल तर आपल्याला विचारले काय, तर मूळ मिश्रणातील रसायन ए चे लिटर मधील प्रमाण शोधा. आता बघा, आता इथे x ची व्हॅल्यू आपली 2 आली, बरोबर आहे का नाही? आणि सुरुवातीचं मिश्रण किती आपलं 14x आहे, कुठलं रसायन ए. मग या रसायन ए ची व्हॅल्यू किती असेल, मग 14 गुणिले 2 काय निघेल बघा, इथं काय निघेल, 14 गुणिले 2 बरोबर किती निघते, इथं 28 लिटर निघते. किती येते इथं, 28 लिटर. 28 म्हणजे आपलं उत्तर काय निघते, ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे बघा, ही कधी असते बघा, फास्ट उत्तर काढण्याची मेथड असते, लक्षात ठेवायची. इथं आपल्याला काय करावं लागतं, या दोन्ही संख्या समान करावं लागतं. ठीक आहे बघा. बरं, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण आणखीन एका पद्धतीमध्ये आपण हा इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. कसं लक्षात घ्या, आता इथे जर आपण बघितलं बघा, तर रसायन ए बघा लक्षात घ्या, रसायन एचं गुणोत्तर किती आहे तुमचं, 7:3 दिले त्यांनी ए आणि पाण्याचं. आणि नंतरचं गुणोत्तर काय दिले तुम्हाला त्यांनी, 2:3 दिले, बरोबर आहे का? बघा 2:3 दिलेले. पण नेहमी लक्षात ठेवायचं बघा की रसायन ए मध्ये वाढ नाही झालेली, पाण्यामध्ये वाढ झाली. पाण्यामध्ये वाढ किती झाली बघा, आता बघा हे 7x आणि 3x आहे की नाही, या 3x मध्ये किती वाढ झाली बघा, इकडं या 3x मध्ये 30 लिटरची वाढ झालेली. म्हणजे 30 लिटर पाणी वाढल्यामुळे नंतर आपलं गुणोत्तर किती झाले बघा, तर 2:3. म्हणजे ही जर संख्या बघा 3 असेल तर बघा आता हे 7x जसं आहे तसं राहणार आपलं किती, तर बघा हे 7x ला 7x लिहून टाका, कारण रसायनामध्ये बदल झालेला नाही. तर ही संख्या जर 3 असेल तर बघा ही संख्या किती आहे बघा, तुमची 2 आहे. मग इथं बरोबर बघा, ह्या 3 ने ह्याला गुणावं लागतं आणि ह्या 2 ने ह्याला गुणावं लागतं, आपला आन्सर काय होतं, निघून जाते. येते लक्षामध्ये. मग करा इक्वेशन मल्टिप्लिकेशन, बघा काय निघेल, 3 गुणिले 7x किती निघाले इकडे बघा, 3 गुणिले 7x बरोबर ह्या 2 ने ह्याला गुणा, काय निघेल बघा इकडे, 2 गुणिले 3x अधिक किती आलं 30. इथं काय निघेल बघा, मग 7 त्रिक 21x इज इक्वल टू बघा 2 त्रिक 6x अधिक इथं किती आलं, 2 त्रिक 6 म्हणजे 60 येते. बघा लक्षात घ्या, आता इथं काय निघेल बघा, हे 21x बघा 21x हा 6x बरोबरच्या अलीकडे आला की मायनस होऊन जाईल बघा, 6x वजा 6x आला, बरोबर आहे का? इज इक्वल टू काय निघेल इकडं, इज इक्वल टू 60 येऊन जाईल इकडं. मग आता बघा 21x मधनं 6x गेला, राहिले किती 15x. 15x इज इक्वल टू किती आला इकडे, 60 आला. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, इथं हा 15 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल 60 भागिले 15, म्हणजे इथं काय निघेल बघा, 15 1 15 15 चौक 60, म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली, तर 4 झाली. x ची व्हॅल्यू किती झाली, तर 4 झाली. आता मला सांगा, विचारलं काय रसायन ए ची व्हॅल्यू किती असेल, मग काय निघेल बघा इकडं, याच्यामध्ये टाका 7 गुणिले 4, 7 चौक किती निघेल बघा, तर 28 येऊन जाईल. म्हणजे बरोबर आपला आन्सर काय येते, ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे, तुम्ही ह्या मेथडने करा किंवा त्या पाठीमागच्या मेथडने करा, त्या पाठीमागच्या मेथडने आन्सर फास्ट निघतं. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा आता इथे काय दिले बघा, वयवारी चॅप्टरवरचा प्रश्न आहे बघा, काय दिले, नवरा व बायको यांच्या वयाची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 26 वर्ष होती. विवाहानंतर बरोबर 1 वर्षाने त्यांना मुलगा झाला. त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे, तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली, ते लक्षामध्ये बघा. आता इथे काय निघेल बघा, आता इथे लिहा नवरा आणि बायको लिहा बघा, नवरा प्लस बायको. बघा हे किती जण आहेत बघा, तर हे 2 जण आहेत, बरोबर आहे का? या दोघांचं सरासरी वय किती दिले बघा त्यांनी आपल्याला, इथं सरासरी वय दिले किती त्यांनी, तर 26 वर्ष. पण हे कधी जाईल बघा, तर लग्नावेळेसचे, लग्नावेळेसचे वय, बरोबर आहे का? लग्नावेळेसचे सरासरी किती त्यांची 26 आहे. बरं आता पुढं इथं पुढं काय लिहितो आपण, एकूण वय, इथे लिहून टाका एकूण वय. आता मला सांगा, नवरा आणि बायकोचं जर सरासरी वय हे 26 वर्ष असेल लग्नाच्या वेळेस, तर त्यांचं एकूण वय किती असेल बघा, तर 2 गुणिले 26 किती असतं बघा, तर 52. मग त्यांची एकूण वय किती झालं लग्नाच्या वेळेस दोघांचं मिळून झालं 52 वर्ष. चला आता पुढे काय दिले बघा, विवाहानंतर बरोबर 1 वर्षाने त्यांना मुलगा झाला. बघा मग कसं असतं, आता इथं मुलाच्या जन्मावेळेचं पण वय काढून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. बघा लक्षात घ्या, इथं बघा इथं काय निघेल बघा, नवरा प्लस बायको यांचं कुठलं वय काढले आता आपण इथं बघा, त्या दोघांचं
तर बघा जन्मावेळेस कुणाच्या मुलाच्या जन्मावेळेस आता मला 1 वर्षाने त्या दोघांना काय झालाय मुलगा झालाय बरोबर आहे की नाही. मग दोघांच्या पण वयामध्ये 1-1 वर्ष वय वाढणार आहे. मग थोडक्यात काय दोघांचे पण सरासरीमध्ये 1-1 वर्ष वय वाढणार आहे. बघा सरासरी काय होईल बघा 26 ची 27 होऊन जाईल त्यांची बरोबर आहे का. मग त्या दोघा जणांचं बघा त्या दोघा जणांचं मुलाच्या जन्मावेळेस एकूण वय किती असेल तर 27 जुनी किती असेल बघा 54 असेल. 27 जुनी किती निघालं 54 निघालं. आणि आता विचारले काय बघा त्यांनी आपल्याला तर बघा त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 22 वर्षे. आता तिघ जण कोण झाले बघा नवरा प्लस बायको आणि प्लस त्यांचा तो मुलगा हे झाले तिघ जण. ह्या तिघा जणांच्या आजची सरासरी किती दिली बघा त्यांनी तर 22 वर्ष दिलेली बरोबर आहे का. इथं 22 लिहून टाका. त्या तिघा जणांचं आजचं वय किती असेल बघा एकूण वय तर 22 त्रिक किती आले बघा 66. तिघा जणांचं आजचं वय किती झाले एकूण तर 66 वर्ष झालं. ठीक आहे बघा. आता मला सांगा आता बघा जन्मावेळेस दोघांचं वय झालं 54 आणि इथं झाले 66. आता इथं मुलगा जन्मला लक्षात ठेवायचं मुलाचं वय किती आपलं 0 असतं जन्मल्या वेळेस. आता मला सांगा या 54 वरनं आपण 66 वर गेलो बरोबर आहे का नाही. आता किती वाढ झाली हो मला सांगा 66 बघा 66 मधून 54 वाजा करा बरोबर किती झाली बघा 12 वर्षांची वाढ झाली. आता 12 वर्षांची वाढ झाली याचा अर्थ काय बघा हे काय एकूण वय येते लक्षामध्ये बघा. आता 12 वर्ष वाढले म्हणजे कोणाकोणाची बघा तर त्या तिघांच्या वयांची बघा तिघांच्या वयामध्ये समान प्रमाणामध्ये वय वाढलं असणार आहे बरोबर तिघांचं पण वय बरोबर आहे का नाही. नवऱ्याचं बायकोचं आणि त्यांच्या मुलाचं ते तिघ जण आहेत. मग 12 भागिले जर आपण 4 केलं तर काय येते माझ्याकडे 3 येते. म्हणजे थोडक्यात काय 12 भागिले जर आपण 3 केलं ते तिघ जण आहेत ना तर येते काय येते बघा 4. मग थोडक्यात काय त्या प्रत्येकाचं वय मुलाच्या जन्माच्या वेळेच्या नंतर आता 4-4 वर्षांनी वाढलेले. प्रत्येकाचं वय कितीने वाढले तर 4-4 वर्षांनी वाढले. बघा लक्षात घ्या किती वर्षांनी वाढले तर 4 वर्षांनी वाढले. पण आता त्यांनी विचारले का आपल्याला बघा तर बघा आता त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले. मग आता मला सांगा जन्मावेळेस पासून इथपर्यंत आता प्रत्येकाचं वय 4 वर्ष कंप्लीट झाले बरोबर आहे का. आणि बघा मुलाच्या जन्माच्या आधी 1 वर्ष त्यांचं लग्न झालं होतं. मग मग त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील बघा हे 4 वर्ष. इथून बघा हा गॅप किती आहे तुमचा 4 वर्षांचा गॅप आहे 4 वर्ष आणि इथून पाठीमागे तुमचा गॅप हा किती वर्षांचा 1 वर्षांचा. म्हणजे बरोबर किती निघते बघा 4 वर्ष आणि 1 बरोबर निघते 5 वर्ष. म्हणजे थोडक्यात तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तर 5 वर्ष झालेले. इथं आन्सर काय निघेल बघा तर ऑप्शन नंबर 2 येऊन जाते. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू. आता बघा आता हा प्रश्न कशावर आहे बघा तर रिलेटिव्ह स्पीड वरचा प्रश्न बघा. टाइम डिस्टन्स स्पीड मधला काय दिले बघा 2 कार एकाच दिशेने 90 किलोमीटर पर आवर व 75 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहेत. किती वेळानंतर त्या 2 कार एकमेकांपासून 75 किलोमीटर अंतरावर राहतील. आता बघा मला सांगा आता 2 गाड्यात आपण पकडू इथं ए आणि बी. एकीचा वेग किती आहे बघा तर 90 किलोमीटर पर आवर आहे आणि दुसरीचा वेग किती आहे तर 75 किलोमीटर पर आवर आहे बरोबर आहे की नाही. आता मला सांगा पहिली गाडी 1 तासामध्ये 90 किलोमीटर अंतर जाणार आहे आणि दुसरी गाडी 1 तासामध्ये काय येणार आहे 75 किलोमीटर अंतर जाणार आहे बरोबर आहे. ही किती जाणार आहे बघा तर 90 किलोमीटर आणि ही किती जाणार आहे तर 75 किलोमीटर. मग मला सांगा 1 तासानंतर त्यांच्या दोघांमधलं जर अंतर किती पडेल इथं जर बघितलं आपण नीट तर हे बघा किती दिसतंय तुम्हाला 15 किलोमीटरचा गॅप दिसतो बरोबर आहे का. येते लक्षामध्ये रिलेटिव्ह स्पीड मध्ये कसं असतं बघा ज्यावेळेस दोन्ही गाडी एका दिशेने जर जात असतात ना तर त्यावेळेस बघा वेगाचं काय होते वजाबाकी होते. आलं लक्षामध्ये. आता बघा 1 तासामध्ये जर 15 किलोमीटरचा गॅप पडत असेल तर आपल्याला किती गॅप ठेवायचा बघा त्यांच्यामध्ये तर 75 किलोमीटरचा गॅप ठेवायचा आहे बरोबर आहे की नाही. 75 किलोमीटर गॅप पडा किती वेळ लागेल बघा तर 75 भागिले 15 करा बरोबर किती निघते इकडे 5 तास आन्सर येते. किती 5 तास. 5 तास म्हणजे काय ते ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू. आता बघा हा पण टाइम डिस्टन्स स्पीड वरचा प्रश्न आहे बघा. आता याच्यामध्ये काय दिले बघा तुम्हाला एक माणूस मुंबईहून पुण्याला 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो तर त्याच्या एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती. तर बघा आता ह्या टाईप मध्ये लक्षात ठेवायचं बघा की 3 प्रकारचे म्हणजे थोडक्यात प्रश्न असतात. कसे लक्षात ठेवायचे बघा. आता हा कन्सेप्ट कसा असतो बघा जातानाचा स्पीड किती आहे तुमचा बघा तुमचं हे झालं अंतर. जाताना तुम्ही 6च्या स्पीडने गेलाय आणि येताना तुम्ही सेम अंतर जे आहे तर ते 4च्या स्पीडने कव्हर केले बघा. हा झाला पहिला कन्सेप्ट. म्हणजे अंतर तर सेमच आहे. सेम अंतर तुम्ही 6च्या स्पीडने कव्हर केले सेम अंतर तुम्ही 4च्या स्पीडने कव्हर केले. ठीक आहे बघा. दुसरा कन्सेप्ट काय असतो बघा ह्याच्यामध्ये आता बघा जाताना निम्म अंतर तुम्ही 6च्या स्पीडने कव्हर केलं 6 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आणि उरलेलं जे निम्म अंतर असतं तर ते तुम्ही 4 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने कव्हर केलं. तर बघा हिथं आणि बघा या ठिकाणी आणि इथं पण सुद्धा सेमच कन्सेप्ट लागतो लक्षात ठेवा. आणखी कुठल्या ठिकाणी बघा हा कन्सेप्ट लागतो. तर बघा एखादा डोंगर चढता तुम्ही बघा जाताना डोंगर चढला तुम्ही आणि उतरताना परत त्याच रूटने रिटर्न आला बरोबर आहे की नाही. मग इथं पण तुमचा जातानाचं पण अंतर सेम आणि येतानाचं पण अंतर सेम आहे फक्त तुमचा वेग काय होणार आहे कमी जास्त होणार आहे बरोबर आहे की नाही. मग सेम अंतर जर आपण 2 वेगवेगळ्या वेगाने जर पार करत असेल तर तिथं कुठलं फॉर्म्युला लागतो लक्षात ठेवायचं बघा. इथं काय निघतं बघा थोडक्यात काय
इथं बघा बघा इथं काय निघतं 2AB डिवाइडेड बाय A प्लस बी. म्हणजे बघा इथं काय निघेल आता इथं 2 गुणिले पहिला वेग किती आपला 6 किलोमीटर आणि दुसरा वेग किती आहे बघा आपला तर 4 किलोमीटर भागिले परत काय निघेल 6 अधिक 4 6 अधिक 4 म्हणजे काय निघेल बघा बेसक्क 12 12 चोक 48 48 भागिले 6 आणि 4 किती झाले 10. मग 48 भागिले 10 केलं तर काय निघेल इकडे 4.8 येऊन जाईल बघा. तुमचा सरासरी वेग किती असेल 4.8. आणि लक्षात ठेवायचं एक्झाम मध्ये जर ह्या टाईप वरती जर तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्हाला जर अंतर दिलेला असेल तर त्या अंतराला अजिबात फोकस करणं अंतराचा इथे विषय घ्यायचा लक्षात घ्या. तुम्हाला अंतर किती देतील 360 देत बघा लक्षात घ्या. आता इथं तुम्ही 100 किलोमीटर अंतर असेल 50 असेल 1000 किलोमीटर असेल किंवा 540 किलोमीटर असेल हे सगळं सेम जर अंतर असेल आणि तुमचा जर वेग बघा 540 किलोमीटर तुम्ही 6च्या स्पीडने कव्हर केलं आणि 540 किलोमीटर तुम्ही 4च्या स्पीडने कव्हर केलं तर तुमचा जो सरासरी वेग असतो ना तो सेम असतो कुठला 4.8 किलोमीटर. ठीक आहे बघा. आता इथं आपला आन्सर काय निघेल बघा इथं बघा इथं डॉट दिसते बघा इथं 4.8 पाहिजे इथं चुकून 48 झाले. इथं ऑप्शन नंबर पहिला येईल बघा इथं काय निघते 4.8. ठीक आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता बोट आणि प्रवाह चॅप्टरवरचा प्रश्न आहे बघा. काय दिले बघा याच्यामध्ये एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 48 किलोमीटर अंतर 3 तासात कापते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कापण्यासाठी तिला 6 तास लागतात. तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रति तास किती असेल. आता प्रवाहाचा वेग कसा काढतो आपण बघा तर बोटीचा लक्षात ठेवायचं बघा बोटीचा आता इथे काय दिले बघा एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 48 किलोमीटर जाते बघा. तर प्रवाहाच्या दिशेने वेग काढा आधी बघा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग काढा बघा ताशी वेग किती निघेल बघा. मला सांगा 48 किलोमीटर अंतर आपण किती वेळात पूर्ण करतोय तर 3 तासामध्ये पूर्ण करतोय बरोबर आहे का. म्हणजे बघा हे झालं तुमचं अंतर आणि हा 3 काय झाला तुमचा वेळ झाला. अंतर भागिले वेळ केला की बरोबर वेग निघून जातो बरोबर आहे का नाही. आता मला सांगा बोटीचा जी काय बोट असेल त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग किती निघेल तर 16 किलोमीटर पर आवर निघेल बरोबर आहे का. किती निघेल 16 किलोमीटर पर आवर. पण आता पुढे काय दिले बघा तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कापण्यासाठी तिला 6 तास लागतात. मग आता मला सांगायचं बघा बोटीचा परत बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग किती निघेल बघा तर तिला तेच 48 किलोमीटरचं अंतर पूर्ण करायला किती वेळ लागतो तर 6 तास वेळ लागतो बरोबर आहे का. तिचा ताशी वेग किती असेल मग बघा किती निघते 6 म्हणजे 6 म्हणजे 8 किलोमीटर पर आवर. आता मला सांगा बोटीचा आपण प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग काढला आणि प्रवाहाच्या विरुद्ध पण वेग काढला बरोबर आहे का नाही. प्रवाहाचा आता आपल्याला काय काढायचं प्रवाहाचा वेग काढायचा बघा. प्रवाहाचा वेग काढतो आपण प्रवाहाचा वेग तर त्या ठिकाणी आपण कुठला फॉर्म्युला यूज करतो बघा लक्षात घ्यायचं तर बघा बोटीचा बघा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग अधिक बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग. इथं काय इथं अधिक नाही करायचं इथं वजा करायचं. ठीक आहे बघा इथं वजा करा इथं काय नाही रे वजा. जर बोटीचा वेग विचारला तर अधिक करायचं आणि प्रवाहाचा विचारला तर वजा करायचं. भागिले किती करतो आपण 2 करतो बघा. आता बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आपला 16 किलोमीटर पर आवर आहे वजा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती तर 8 किलोमीटर आहे. 16 वजा 8 भागिले 2 करा किती निघते इकडे 16 8 गेले 8 राहिले 8 भागिले 2 केले की 2 चोक 8 म्हणजे प्रवाहाचा वेग निघते 4 किलोमीटर. म्हणजे आपला आन्सर काय निघेल बघा ऑप्शन नंबर पहिला. प्रवाहाचा वेग किती असेल तर 4 किलोमीटर असेल आणि बोटीचा विचारला तर काय निघेल मग 16 अधिक 8 झाले किती 24 24 भागिले 2 केले किती निघते 12. इथे लक्षामध्ये बघा. चला पुढचा प्रश्न बघू आता बघा. आता इथे काय दिले बघा प्रश्नामध्ये अमित आपल्या घरापासून पूर्वेकडे 8 किलोमीटर चालत गेला बघा. डायरेक्शन चॅप्टरवरचा प्रश्न या. आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे पूर्व दिशा मांडा. अमित काय केले आपलं घरापासून बघा हे घर आहे अमितचं घरापासून पूर्वेकडे 8 किलोमीटर गेला बघा. पूर्वेकडे किती गेला तर 8 किलोमीटर गेला. परत काय केले बघा त्यानंतर तो उजवीकडे वळून 6 किलोमीटर चालला. आता इथून बघा उजवी दिशा कुठं असणार आहे बघा पूर्वेकडे तोंड असलं उजवी दिशा खालच्या साईडला असणार आहे बरोबर आहे का. खाली तो किती गेला तर 6 किलोमीटर गेला खाली 6 गेला. चला आता परत पुढे काय केले बघा शेवटी तो पुन्हा उजवीकडे वळून 16 किलोमीटर चालला. आता इथून बघा तो उजवीकडे वळलाय बघा. ज्यावेळेस आपला चेहरा उत्तरेकडे असतो उजवी दिशा ही असते डावी ही असते पण ज्यावेळेस चेहरा दक्षिणेकडे होतो तर आता जो आपला डावा हात दिसतो ना तर तो उजवा हात होऊन जातो. लक्षात ठेवायचं बघा. शेवटी तो पुन्हा उजवीकडे वळून 16 किलोमीटर चालला बघा. आता 16 किलोमीटर मानताना कसं करायचं बघा. आता ह्या लाईनला ही लाईन पॅरलल आहे बरोबर आहे का नाही. हे 8 ला 8 इथे लिहून टाका इथपर्यंत 8 चालला तो आणि इथून परत पुढे किती चालला तर तो 8 चालला. 8 आणि 8 बरोबर झाले 16. आता विचारले काय तर आम्ही त्याच्या मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर असेल तर बघा आता हे शॉर्टकट अंतर विचारायला असतं आपलं कुठले शॉर्टकट अंतर.
आता बघा इथं काय थोडक्यात काय ते बघा, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण तयार होते, बरोबर आहे का? बघा आडवी बाजू इथं कसं करायचं बघा, काटकोन त्रिकोण काढताना बघा याच करायचं. हा झाला आपला काटकोन त्रिकोण. इथं झाली 90 डिग्रीची बाजू, बरोबर आहे का? मग 90 डिग्रीच्या अपोजिटचा जो आपला अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, हायपोथिनियस, बरोबर आहे का? नेहमी लक्षात ठेवायचं की 90 डिग्रीच्या अपोजिटची बाजू आपण हायपोथिनियस म्हणतो, थोडक्यात त्याला सी पकडतो आपण. म्हणजे समजा राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक बाजू, आता बघा एक बाजू समजा तुम्ही ही ए पकडली आणि बघा उभा अंतर किती आहे बघा, तरी 6 दिसते नाही, तर पण 6 लिहून टाका. म्हणजे बघा हे ए झालं आणि हा झाला बी, बरोबर आहे का? तर ह्याला काय म्हणतो आपण, हायपोथिनियस. ठीक आहे बघा, हायपोथिनियस म्हणतो आपण ह्याला. आपण त्याला पायथागोरस थेरम मध्ये टाकताना आपण काय म्हणतो, तर सी पकडतो. हा ए झाला, हा बी झाला, तर ह्याच्यावरून आपण सी काढू शकतो. कसा काढतो इथं बघा, तर पायथागोरस थेरम काय म्हणतो आपल्याला इकडं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो तुमचा, सी स्क्वेअर असतो. ठीक आहे बघा. मग आता बघा एक बाजू किती आपली 8 आहे बघा, 8चा वर्ग अधिक दुसरी बाजू किती पकडली आपण, तर 6 दिसते बघा, तर 6चा वर्ग बरोबर किती आला तुमचा, सी स्क्वेअर. मग 8चा वर्ग झाला 64 अधिक 6चा वर्ग झाला 36, बरोबर काय निघते इकडे, सी स्क्वेअर. आता मला सांगा 64 आणि 36 बरोबर किती निघते बघा, तर 100 येते. 100 इज इक्वल टू सी स्क्वेअर. आता मग जर बघा, आता मग 100 हा कितीचा वर्ग आहे, तर 10चा वर्ग आहे, बरोबर आहे का नाही? मग सीची व्हॅल्यू काय निघेल इकडे, 10 निघेल. आणि लक्षात ठेवायचं बघा, जर तुम्हाला ट्रिपलेट माहित असतात तर मग तुम्हाला इथे एक वेळ हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज लागत नाही. लक्षात घ्या, काय काय ट्रिपलेट आपले पाठ करून ठेवायचे. म्हणजे कसं असतं बघा, इथं आता एक बाजू 3 असेल, एक बाजू 4 असेल, तर बघा आता ट्रिपलेट कसा निघतो बघा, 3 4 चा काय निघतो बघा, 5 निघतो. आता इथं काय बघा, 3 ची दुप्पट झाली 6, 4 ची दुप्पट झाली 8, 5 ची दुप्पट झाली 10. इथं बघा आपलं तेच आले बघा, 6 8 आणि 10. परत बघा 3 ची तिप्पट किती झाली बघा, 9, 4 ची तिप्पट झाली 12, परत 5 ची तिप्पट झाली 15. हे पण ट्रिपलेट असतात. अशा प्रकारे ट्रिपलेट निघत जातात, लक्षात घ्या. ठीक आहे बघा, इथं आपला आन्सर काय निघतंय, ऑप्शन नंबर किती आले, 2 आले, 10 किलोमीटर पर आवर, 10 किलोमीटर. ठीक आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता हा क्लॉक चॅप्टर वरचा प्रश्न आहे बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, तर दुपारी 3:40 घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. बघा आता हे 3:40 विचारले, बरोबर आहे का? तर याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, आता फॉर्म्युला कुठला वापरतो आपण, 11/2m मायनस 30h. एम म्हणजेच काय, मिनिट, आणि एच म्हणजेच काय, आवर. फक्त फॉर्म्युलामध्ये आपण इथं 3 आणि 40 टाकून द्यायचं, बरं. आणि हाच फॉर्म्युला तुम्ही उलटा पण मांडू शकता, कसा, 30h वजा 11/2m. दोन्ही पैकी कुठलेही घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बघा, म्हणजे कसं असतं बघा, आता ही मिनिटाची संख्या म्हणजे शक्यतो काय करायचं, डाव्या साईडला मोठी संख्या आणण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे बघा. आणि जरी असं म्हणलं तर काही फरक पडत नाही. फक्त काय बघा, जर तुमचा आन्सर जर निगेटिव्ह मध्ये आलं तर ते फक्त प्लस मध्ये मांडायचं असतं. ठीक आहे बघा. इथं काय निघेल मग आता बघा, चला 11/2m म्हणजे किती बघा, तर मिनिट किती, तर 40 मिनिटं दिलेत तिने आपल्याला, 40 लिहायचं, वजा 30h. एच म्हणजे बघा किती वाजलेत, तर 3 तास आहेत. चला आता काय निघते इकडं बघा, बे दोन्ही 4 म्हणजे 20 आलं इकडं. 11 दोन्ही 22 म्हणजे किती आलं बघा, 220 वजा हे झालं 30 त्रिक 90. 220 मधून 90 गेलं, खाली किती राहते बघा, 130 येते, बरोबर आहे का? म्हणजे 130 डिग्रीचा अँगल निघते. ऑप्शन नंबर 2 येते. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, घड्याळामध्ये 2 अँगल निघतात, एक 130 चा निघाला की दुसरा किती असतो बघा, फक्त 360 मधून 130 वजा करायचं, दुसरा अँगल निघून जातो. इथे लक्षामध्ये, इथं काय निघाला, ऑप्शन नंबर 2 निघाला. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा आता इथे काय दिले, भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2026 कोणत्या वारी असेल. ठीक आहे बघा. आता इथे कसं असं लक्षात ठेवायचं बघा, की आपलं जे शतकाचं जे लीप इयर आहे त्याला आपण बेस इयर पकडतो, लक्षात ठेवायचं बघा. म्हणजे कसं असतं बघा, इथं 1600, 1700, 1800, 1900 आणि 2000. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर शतकाची वर्ष कुठली कुठे आली बघा, ही जी लीप वर्ष आहेत तर 1600 आणि 2000 आलं, बरोबर आहे का? मग कसं असतं बघा, इथं आपण ह्याला 0 बघा, आणि बघा लक्षात घ्या, हे तुम्हाला कुठलेही कोड वगैरे सांगत नाही मी, हे कोड नसतं, लक्षात ठेवायचे, डायरेक्ट कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की 31 डिसेंबर 1600 ला कुठला वार असेल तर 0 म्हणजे काय असतो, रविवार असतो. तुम्ही डायरेक्ट रविवार म्हणू शकता. तुम्हाला कॅलेंडर चॅप्टर आणखी एका पद्धतीने सॉल्व्ह केला जातो, कुठल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कोड दिलेले असतात, तर त्या कोड देण्यापेक्षा बघा ह्या मेथडने जायचं का, कारण ह्या मेथडने तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. एक प्रश्न कसा विचारला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये आन्सर काढता येते. बघा आता इथे काय दिसतंय बघा, आपला साल कुठले बघा, 2026 आहे, बरोबर आहे का नाही? 2026 हे 2000च्या पुढचे, बरोबर आहे का नाही? मग इथं काय करायचं बघा, की 2000 वर्षापर्यंत आपले किती दिवस ऑड निघाले, तर 0 दिवस ऑड निघाले. किती निघाले, 0 दिवस निघाले. याचा अर्थ काय असतो बघा, कॅलेंडर आपण चालू केल्यापासून पहिल्या कॅलेंडरच्या पहिल्या दिवसापासून आलं लक्षात, तिथून आपण थोडक्यात काय 2000 पर्यंत दिवस काउंट केले तर त्याच्यामध्ये आपले ऑड दिवस निघाले 0. 7 ने भाग घातल्यानंतर जे बाकी शिल्लक राहते त्याला आपण
ऑड दिवस म्हणतो. ठीक आहे बघा, हे झाले 0. आता परत बघा इथं काय करायचं बघा, 2001 बघा 2001 ते 2025 ही पूर्ण वर्ष आहेत, बरोबर आहे का? ह्याच्यामधली पूर्ण वर्ष किती झाली बघा, ही झाली 25 वर्ष. बघा 26 का नाही पकडलं मी, कारण 26 हे चालू वर्ष लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला बघा 2001 ते 2025 पर्यंत आपल्याला 25 वर्ष सापडतात. आणि प्रत्येक आपल्याला एवढं माहिती की बाबा सामान्य वर्षामध्ये कमीत कमी 1 दिवस एक्स्ट्रा निघतो आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस ऑड निघतात, बरोबर आहे का? आता इथं काय केलं बघा, आपण ही 25 वर्ष पकडली. परत बघा लक्षात घ्या, 2001 ते 2025 ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती निघतात बघा, लक्षात घ्या लीप वर्ष. तर बघा आता इथं 25 ला जर मी 4 ने भागलं तर काय निघते बघा इकडं, 4 सख्ख 24 आणि बाकी राहिली 1. आता इथं बाकीचा विषय नसतो, आपल्याला कुठली लीप वर्ष निघाली बघा, 2004 2008 12 16 20 आणि 24, बरोबर आहे का? म्हणजे इथं आपली एकूण 6 वर्ष निघाली लीप वर्ष. हे 6 म्हणजे काय असं लक्षात ठेवायचं बघा. आता मी काय केलं की 2001 ते 2025 मध्ये सामान्य वर्ष किती, लीप वर्ष किती, सेपरेट काढण्यापेक्षा मी काय केलं, आधी पूर्ण वर्ष घेतली. प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला माहिती की सामान्य वर्षामध्ये एक तरी दिवस ऑड निघतो. मग त्या 25 वर्षांमधले आपण 25 दिवस ऑड पकडले, बरोबर आहे का? आता हे 6 काय केलं मी, लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा निघतात, बरोबर आहे का नाही? मग जे काय लीप वर्ष आपले आहेत तर त्याच्यामधले एक दिवस आपण कुठं काउंट केला, इथं काउंट केलेला आहे लक्षामध्ये. मग जो काय एक्स्ट्रा 1 दिवस काउंट करायचा आपण ते काय केलं, किती लीप वर्ष निघाले तर 6 निघाले ना, तर ते फक्त 6 दिवस एक्स्ट्रा वाढवायचं. आता हे 25 आणि 6 आपण ऍड केले की याचा अर्थ काय असतो बघा, आपण 31 डिसेंबर 2025 पर्यंतचे सगळे दिवस काउंट केले. आता एंट्री कुठे मारायची आपल्याला, 2026 मध्ये. आता बघा लक्षात घ्या, आता 26 मध्ये पण काय बघा, आता तारीख काढायची ऑगस्ट मधली, पण मला सांगा जानेवारी बघा, जानेवारी ते थोडक्यात काय बघा जुलै, ऑगस्टच्या बघा 2026 मधले जानेवारी पासून ते जुलै पर्यंत आपल्याला महिने पूर्ण सापडतात, बरोबर आहे का? बघा बघा जानेवारी ते जुलै ह्याच्यामधले काय घ्यायचे बघा, तर ऑड दिवस घ्यायचे, ऑड दिवस. पण हे ऑड दिवस कुठले पकडतोय आपण, तर 2026 मधले पकडतो, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा, आता मला सांगा इथं बघा जानेवारी ते जुलै, आता मला सांगा ते लक्षात कसं ठेवायचं बघा. तर बघा हे 30 32 32 परत 3 32 32 3, आणि लक्षात ठेवा हा सुद्धा मी तुम्हाला कुठला कोड सांगितलेला नाही, पण कन्सेप्ट आहे कशी. आता हे 30 बघा, हे थोडक्यात काय बघा, तर 28 दिवसाच्या पुढचे दिवस निघतात, त्याला आपण काय म्हणतो ऑड दिवस. जसं वर्षामध्ये आपण काय करतो, 364 दिवसामध्ये आपले 52 आठवडे पूर्ण होतात, बरोबर आहे का नाही? मग 365वा दिवस म्हणजे आपला एक एक्स्ट्रा दिवस आणि 366 म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा निघतात. तसं इथं काय बघा, 28 दिवसापर्यंत आपले 4 आठवडे पूर्ण होतात. 28 दिवसाच्या पुढचे जे काही दिवस असतात त्यांना आपण ऑड डेज म्हणतो. जानेवारी जर 31 असेल तर तिथं 3 दिवस एक्स्ट्रा निघाले, 28 आणि 3 31. फेब्रुवारी जर आपला 28 असेल तर 0 निघतात, आणि जर लीप वर्ष असेल तर 1 निघतं. पण पाठ करताना कसं करायचंय, 30 32 32 3 32 32 3. जरी नाही पाठ केलं तर तुम्ही एवढं करू शकता बाबा, जानेवारीतले 3 दिवस ऍड करा, फेब्रुवारीतला 0 काय घ्यायचं ते फक्त बघून घ्यायचं का, कारण की 2026 हे काय तुमचं सामान्य वर्ष आहे, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ काय, मग त्याच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 0 दिवस ऑड निघतील. हे जर हे पाठ केलं तर ठीक आहे, नाही पाठ केलं तरी पण तुम्हाला काढता येईल, लक्षात ठेवायचं बघा. आलं लक्षामध्ये? मग इथं आपण काय केलं बघा, आता हे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि जुलै पर्यंत आपण काय केलं, ऑड दिवस काउंट केले, सगळे दिवस मोजण्यापेक्षा. काय केलं इथं बघा, हे 5 10 आणि हे झाले 16, इथं 16 दिवस लिहून टाकायचं बघा. हे 16 दिवस ऍड केले, याचा अर्थ काय झाला की आपण 2026 मधल्या जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचलो. आता आपल्याला एंट्री कुठं मारायची, ऑगस्ट मध्ये बघा. माहिती लिहायचं काय, ऑगस्ट मधील तारीख, हे किती आलं बघा, ऑगस्ट मधील तारीख. परत हा ऑगस्ट कुठला आहे आपला, तर हा ऑगस्ट आहे 2026 मधला. ठीक आहे बघा, ऑगस्ट मध्ये तारीख किती आली आपल्याला, 15 ऑगस्ट आली. ठीक आहे बघा, माझ्या सगळ्यांची बेरीज करून त्याला 7 ने भाग घालवा, किंवा इथल्या इथं 7 ने भाग घालून बाकी काढत राहिले तरी चालतं. म्हणजे बघा आता इथं काय निघेल, 25 आणि 15 किती झाले बघा, 25 आणि 15 40, 40 आणि 10 50, 50 आणि 10 60, 60 आणि 2 62 येते बघा. किती निघाले इकडे, 62 दिवस निघाले. आता मला सांगा 62 ला जर आपण 7 ने भागलं, बघा लक्षात घ्या, 65 ला जर मी 7 ने भागलं तर काय निघतं इकडं, 7 8 56, बाकी राहिली 6, म्हणजे बघा 6 दिवस एक्स्ट्रा निघाले, बरोबर आहे का नाही? मग 6 दिवस म्हणजे काय असं लक्षात ठेवायचं, 0 म्हणजे काय असतो आपला इथं, 0 म्हणजे आपण पकडतो रविवार, 0 म्हणजे रविवार असेल, तर 1 म्हणजे सोमवार, 2 म्हणजे मंगळवार, तर 6 म्हणजे काय निघेल, मग शनिवार निघतं. तर 6 म्हणजे काय निघेल बघा, 6 म्हणजे काय निघतं इकडे, शनिवार निघतं. म्हणजे आपलं इथं आन्सर काय निघेल, शनिवार येईल. ऑप्शन नंबर 3 असेल इथं. समजतंय का बघा, 6 म्हणजे काय आलं, शनिवार आला. आपला आन्सर निघतोय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आणि बघा दुसरी मेथड तुम्हाला काय सांगायचं होतं बघा, की ह्याची बेरीज करण्यात जर वेळ जास्त जात असेल तर आपण काय करू शकतो बघा, की 7 त्रिक 21, बाकी राहिली 4. 6 ला काय 7 ने भागत नाही, 6 असं लिहून टाका बघा.
7 दुने 14, बाकी राहिली 2, परत 7 दुने 14 आणि 1 15. अशा प्रकारे पण करू शकतो. मग थोडक्यात काय बघा, परत बघा 6 अधिक 1 7 कॅन्सल करून टाका, परत काय राहिले 4 आणि 2 6, म्हणजे बाकी राहिली आपली 6. 6 म्हणजे शनिवार. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघू. बघा आता हा प्रश्न कुठल्या चॅप्टरवरचा आहे तर बघा सिलोगिझम चॅप्टरवरचा आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील विधानांवरून कोणते निष्कर्ष निश्चितपणे सत्य आहेत. बघा आता विधान काय दिले बघा तुम्हाला, सर्व वह्या पुस्तके आहेत. इथल्या सर्व वह्या त्या काय आहेत तर पुस्तके आहेत. सर्व वह्या पुस्तके आहेत. आणि परत काय दिले, सर्व पुस्तके पेन आहेत. बघा सर्व पुस्तके काय आहेत तर पेन आहेत. आता लक्षात घ्या, विधानामध्ये जेवढी माहिती दिली तेवढी जर माझ्या डायग्राम मध्ये असेल ना तर त्याला मी काय म्हणतो, स्टँडर्ड डायग्राम म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम काढली की सुरुवातीला काय करायचं, निष्कर्ष आधी होकारार्थी का नकारार्थी ते चेक करा. बघा निष्कर्ष जर आपण बघितलं बघा इथं आहेत म्हणजे होकारार्थी निष्कर्ष. होकारार्थी निष्कर्षाचं उत्तर हे फक्त डायरेक्ट स्टँडर्ड डायग्राम मध्ये काढता येतं. याच्यामध्ये तुम्हाला शक्यता डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. ठीक आहे. बघा निष्कर्ष काय दिलाय बघा, पहिला सर्व वह्या पेन आहेत. बघा सर्व वह्या पेन आहेत का तर आहेत. बघा पहिले काय निघते, बरोबर निघते, सर्व वह्या पेन आहेत. 2 नंबरला काय दिले बघा इथं, काही पेन वह्या आहेत. बघा काही पेन वह्या आहेत का, बघा पेनचा काही भाग वह्या आहे का तर आहे. 2 नंबर पण काय येते बघा, बरोबर येते. म्हणजे इथं आपला आन्सर काय निघेल बघा, निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही सत्य आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर काय येते 3 येते. ठीक आहे. बघा चला आपले आता 20च्या 20 प्रश्न झालेले आहेत. तर बघा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये बघा, तर इथं संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2027 तलाठी भरतीसाठी बॅच आहे बघा अवेलेबल. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही याच्यामध्ये ती बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर काय बघा इकडं, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी पण बघा एमपीएससी तलाठी भरतीची आपली स्पेशल बॅच पण आहे. ठीक आहे. बघा थांबू आता आपण या ठिकाणी.